नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर मंडळी, शासनाची एक नवीन योजना आली आहे, मोफत ताडपत्री योजना. ऐकायला तर खूपच भारी वाटतंय, पण सगळ्यात मोठा प्रश्न जो सर्वांना पडलाय तो म्हणजे अर्ज करायचा कुठे. याबद्दल प्रचंड गोंधळ आहे, नाही का? मग ही योजना खरंच आपल्या फायद्याची आहे की फक्त एक कागदी घोडा आहे? चला, आज आपण हाच सगळा गोंधळ बाजूला सारू आणि एकदम सोप्या शब्दात सगळं काही समजून घेऊया. फक्त एकदा विचार करा, आपण दिवस रात्र शेतात राबतो, घाम गाळतो आणि पीक अगदी हातातोंडाशी आलेलं असतं. आपलं सोनं, आपलं सोयाबीन, गहू, हरभरा सगळं तयार. आणि आणि अचानक तो अवकाळी पाऊस येतो. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या वर्षभराची मेहनत अक्षरशः वाहून जाते. काय वाटत असेल ना तेव्हा? ही वेदना फक्त एक शेतकरीच समजू शकतो. आणि म्हणूनच अशाच महत्त्वाच्या योजनांची माहिती, तुमच्या हक्काची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी असं वाटत असेल तर एक छोटं काम करा. आपल्या कृषी साथी चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि हो, ती जी घंटी आहे ना, ती दाबायला अजिबात विसरू नका. तर आपल्या याच कष्टाचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं ही योजना आणली आहे. ही मोफत ताडपत्री योजना म्हणजे काय? तर ऐनवेळी येणाऱ्या पावसापासून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी एक प्रकारचं सरकारी संरक्षण कवचच आहे. मग बघूया तरी हे कवच आपल्याला कसं मिळणार आहे. आता एक विचार करा, आपण बाजारात एक चांगली टिकाऊ ताडपत्री घ्यायला गेलो तर खर्च किती येतो? सहज 3 ते 5 हजार रुपये लागतात. आणि आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठी ही रक्कम खरंच मोठी आहे. ऐनवेळी एवढे पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्न असतो. तर बरोबर याच ठिकाणी ही योजना आपल्या मदतीला धावून येते. मग या योजनेचे नेमके फायदे काय आहेत? चला एक एक करून पाहूया. ह्या योजनेचं सगळ्यात भारी वैशिष्ट्य काय आहे माहितीये? ते म्हणजे डीबीटी, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. याचा अर्थ अनुदानाचे पैसे थेट तुमच्या आधार कार्डला जोडलेल्या बँक खात्यात येतात. म्हणजे बघा, मध्ये कोणी एजंट नाही, दलाल नाही, कुठे चक्रा मारायची गरज नाही. सगळा कारभार एकदम पारदर्शक. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? तर ताडपत्रीसाठी जो काही खर्च येणार होता तो आपला 100% वाचतोय. सरकार आपल्याला पूर्ण अनुदानावर, म्हणजे अगदी मोफत ताडपत्री देणार आहे. आपल्या खिशाला अजिबात ताण नाही. ही खरंच एक खूप मोठी आर्थिक मदत आहे, नाही का? बरं, मग आता प्रश्न येतो की ही योजना नेमकी कोणासाठी आहे? कोण अर्ज करू शकतो? सरकारने काही नियम, काही अटी ठेवल्या आहेत. त्या खूप सोप्या आहेत. चला व्यवस्थित समजून घेऊया, म्हणजे आपला अर्ज चुकता कामा नये. ओके, तर सगळ्यात पहिलं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे. दुसरं, तुमच्या नावावर शेतजमीन असायला हवी आणि त्याचा पुरावा म्हणून 7/12 उतारा लागेलच. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट, तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असायलाच हवं, कारण पैसे त्याच खात्यात येणार आहेत. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे जे लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत ना, त्यांना यात प्राधान्य दिलं जाणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घरात कोणी सरकारी नोकरीत असेल तर मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे, आपण पात्र आहोत हे तर कळालं, पण अर्ज करायचा कुठे आणि कसा? हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि खरं सांगायचं तर ह्याचमुळे शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त गोंधळ उडालेला आहे. तुम्ही पण पाहिलं असेल, सोशल मीडियावर, व्हॉट्सॲपवर मेसेजेस फिरतायत की महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करा. मग आपले शेतकरी तिथे जातात आणि बघतात तर काय, तिथे तर अर्ज करायला काय ऑप्शनच नाही. मग कृषी कार्यालयात फोन केला की तिथून वेगळीच माहिती मिळते. मग करायचं काय? खरं कोण बोलतंय? चला, आता हा गोंधळ आपण एकदाचा आणि कायमचा संपवून टाकूया. एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, सध्या तरी ही ताडपत्री योजना महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नाहीये. ही योजना पूर्णपणे ऑफलाईन आहे. म्हणजेच तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी कार्यालयातच जावं लागणार आहे. लक्षात आलं? ऑनलाईन नाही, ऑफलाईन. आता तिथे जाण्याआधी एक तयारी करून ठेवा, म्हणजे तुमची उगाच धावपळ होणार नाही. एका फाईलमध्ये ही कागदपत्र तयार ठेवा. काय काय लागेल? तुमचं आधार कार्ड, जमिनीचा अगदी नवीन ताजा 7/12 आणि 8 उतारा, तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो, एक पासपोर्ट साईज फोटो आणि जर तुमच्याकडे असेल तर फार्मर आयडी कार्ड. ही फाईल तयार असली की अर्ज भरायला अगदी सोपं जाईल. चला, अर्ज तर भरला, पण तो मंजूर पण व्हायला पाहिजे ना, बरोबर? अनेकदा अगदी छोट्या छोट्या चुकांमुळे आपला अर्ज रद्द होतो. आपली मेहनत वाया जायला नको म्हणून काय काळजी घ्यायची ते आता बघूया. या चुका अजिबात करू नका. पहिलं, जुना 7/12 उतारा देऊ नका. दुसरं,
तुमच्या सातबारावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव तपासा, ते अगदी तंतोतंत सारखं पाहिजे. तिसरं, तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही हे एकदा बँकेत जाऊन नक्की तपासा. चौथं, कागदपत्रांची झेरॉक्स काढताना ती एकदम स्पष्ट आणि वाचता येईल अशी काढा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक जिल्ह्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख असते. ती निघून गेल्यावर अर्ज करून उपयोग नाही, त्यामुळे वेळेच्या आत अर्ज करा. या गोष्टी दोनदा चेक करा, तुमचा अर्ज नक्की मंजूर होईल. बरं, तुमचा अर्ज मंजूर झाला की तुम्हाला जी ताडपत्री मिळेल तिचा आकार तुमच्या जमिनीवर अवलंबून असतो. म्हणजे कसं, साधारणपणे 1 एकरपर्यंत जमीन असेल तर लहान ताडपत्री मिळते, 1 ते 3 एकर असेल तर मध्यम आकाराची, आणि 3 एकरपेक्षा जास्त असेल तर मोठी ताडपत्री दिली जाते, जेणेकरून आपलं सगळं पीक व्यवस्थित झाकलं जाईल. आता एक खूपच महत्त्वाची गोष्ट सांगतो, नीट लक्ष द्या. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सुरू झालेली नाहीये, ती टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होतेय. जरा या स्लाइडवर बघा. डावीकडे जे जिल्हे दिसतायत, जसे की नागपूर, वर्धा, अमरावती, नाशिक, पुणे, सोलापूर, यवतमाळ, नांदेड, या जिल्ह्यांमध्ये अर्ज स्वीकारायला सुरुवात झालेली आहे. आणि उजवीकडच्या जिल्ह्यांमध्ये जसे मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, बीड, लातूर, इथे योजना लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला एकच विनंती आहे, उगाच हेलपाटा मारू नका. अर्ज करायला जाण्यापूर्वी तुमच्या पंचायत समिती कार्यालयात एकदा फोन करून किंवा प्रत्यक्ष जाऊन विचारा की योजना सुरू झाली आहे का, आणि मगच जा. आता समजा तुमचा अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला, पण ताडपत्री काही हातात आली नाही. मग काय? घाबरून जायचं काहीच कारण नाही. त्यासाठी पण एक सोपा मार्ग आहे. सरळ तुमचा अर्ज क्रमांक घ्या आणि तुमच्या तालुका कृषी कार्यालयात जा. तिथे एक लाभार्थी यादी लागलेली असते, म्हणजे ज्यांना लाभ मिळणार आहे त्यांची लिस्ट. त्या यादीत तुमचं नाव तपासा. जर तुमचं नाव त्या यादीत असेल तर 100% तुम्हाला ताडपत्री मिळणारच. फक्त थोडा वेळ लागू शकतो, पण मिळणार नक्की. तर शेतकरी मित्रांनो, आता सगळी माहिती तुमच्या समोर आहे. आपल्या घामातून, आपल्या कष्टातून पिकवलेल्या त्या सोन्यासारख्या पिकाचं संरक्षण करणं आता आपल्याच हातात आहे. ही योजना एक खूप मोठी संधी आहे. मग तुम्ही तयार आहात ना या संधीचं सोनं करायला? हो, मान्य आहे की थोडा गोंधळ आहे, पण आता तुमच्याकडे योग्य माहिती आहे, आणि योग्य माहिती असली की कोणत्याही गोंधळावर मात करता येते. तेव्हा अजिबात थांबू नका. या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या वर्षभराच्या कष्टाला सुरक्षित करा. जाता जाता एकच सांगतो, शेती आणि शेतकऱ्यांसाठी अशीच खरी, उपयुक्त आणि सोप्या भाषेतली माहिती आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत राहू. त्यासाठी फक्त एक करा, आपल्या कृषीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.